खोलवरती स्वच्छ होत असते. छिद्र असतात, पोर्स असतात, त्याच्यामधली अशुद्धता, तेल. हॅलो एव्हरीवन, मी मयुरी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सो आज मी तुमच्यासोबत माझं वीकली हेअर केअर आणि स्किन केअरचं रुटीन शेअर करणार आहे. सो संडे आहे, मी दर संडेला हे रुटीन फॉलो करते. आणि सुरुवात तर आपण करूयात हेअर केअरपासून. म्हणजे मी ऑइलिंग करणार आहे आणि त्यानंतर मी फेशियल करणार. फेशियल हे मी खरं तर मंथली करते, पण आज तो दिवस आहे म्हणजे मंथली करायचा फेशियल. सो मी आज फेशियल करणार आहे. पण इतर वेळेला म्हणजे आठवड्यातून एकदा मी क्लीनअप नक्की करते फेस. पण आज मी फेशियल करून दाखवणार आहे तुम्हाला घरच्या घरी. सो इथं मी हे ऑइल घेतलेलं आहे आणि हे मी थोडं गरम करून घेतलं आहे ऑइल. आणि हे मी आता स्काल्पला लावणार हळूहळू. आणि ह्या ऑइलमध्ये मी काय काय घातलं आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करा. मी नक्की ह्याच्यावरचा एक सेपरेट व्हिडिओ बनवीन म्हणजे ऑइल बनवायचा. सो आता हे मी ऑइल आहे ते स्काल्पला लावून घेणार आहे व्यवस्थित रूट्सना. खरं तर ऑइल काही मी जास्त लावत नाही, म्हणजे आठवड्यातून फक्त एकदाच लावते, ते पण केस धुवायच्या आधी एक तास ठेवते आणि मग केस वॉश करून टाकते. मी आठवडाभर वगैरे ऑइल वगैरे काही ठेवत नाही केसांवरती. सो हे मी आता ऑइल लावून घेते केसांना. खरं तर तेल तर आपण सगळेच लावत असतो केसांना, पण योग्य पद्धतीने जेव्हा आपण मसाज करतोय ना केसांना, त्यावेळेला त्याचा खूप जास्त फायदा होतोय. सो इथे मी केसांच्या मुळावर व टाळूवरती हलक्या हाताने बोटाच्या मदतीने सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करते आहे. प्रॉपर मसाजमुळं काय होतं माहिती आहे काय, आपल्या टाळूतील जे रक्ताभिसरण आहे म्हणजे ब्लड सर्क्युलेशन आहे ना, ते खूप सुधारतं आहे आणि आपल्या केसांच्या मुळांना ऑक्सिजन, पोषक घटक मिळते आणि त्यामुळं ना नवीन केस उगवण्यामध्ये मदत होते. ऑइलिंगमुळे की नाही केसांचा कोरडेपणा पण खूप कमी होतोय आणि एक चमकदार होतात आपले केस, मऊ पण होतात. सगळ्यात मेन म्हणजे आपला स्ट्रेस कमी होतोय, आपल्याला झोप चांगली लागते. मसाजमुळे कसं केस पण आपले तुटत नाहीत आणि डॅन्ड्रफ पण आपला कमी होतोय. मी पूर्ण ऑइल लावून घेतलेलं आहे केसांना माझ्या आणि एक हलकासा मसाज करणार आता. आपल्याला चांगलं 5 ते 10 मिनटं मसाज करायचं आहे, पण मसाज करताना जास्त घासून वगैरे किंवा जास्त प्रेशर लावून करायचं नाही आहे. सो माझ्याकडे हा सिलिकॉनचा मसाजर आहे, हेड मसाजर. ह्याला छोटी छोटी दात आहेत अशी. हे मी स्काल्पवरती मसाज करते ह्यानं ऑइलिंग झाल्यानंतर. आणि वॉश करताना शॅम्पू ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला पण मी हे यूज करते, पण मी ऑइल लावताना तर नक्की यूज करते हे. सो ह्याच्याने मी ह्या पद्धतीने असं मसाज. आपल्या डोक्यात जखम वगैरे काही झाले असेल तर हा ब्रश यूज करायची काही गरज नाही. खूप रिलॅक्सिंग वाटतं ह्याने मसाज करताना. तुम्ही तर ट्राय करून बघा खरंच. सो मी 5 मिनटं ह्यानं मसाज केलेला आहे. आता हे मी मुरवणार आहे तेल 1 तासभर माझ्या केसांमध्ये जे मी लावलेलं आहे ते. सो मी हे केस आता वरती बांधून टाकणार. या पद्धतीने मी केस बांधून टाकलेले वरती ऑइल लावून. हे मी तेल आता लावून ठेवलेलं आहे केसांना, व्यवस्थित लावलंय, मसाज सुद्धा केलाय. आणि आता मी हे तेल 1 तासभर ठेवणार डोक्यावरती आणि व्यवस्थित शॅम्पू लावून वॉश करणार, कंडिशनर वगैरे सगळं. त्यानंतर आफ्टर वॉश मी काय करते ते पण मी तुम्हाला सांगणार आहे हेअर केअरमध्ये. सो डू वॉच द व्हिडिओ टिल एंड. आता डोक्याला ऑइलिंग करून ठेवलेलं आहे मी, 1 तासभर ठेवणार. तोपर्यंत मी फेशियल करून घेणार आहे. माझं घरीच करणार आहे मी फेशियल, पार्लरमध्ये वगैरे काही जाणार नाही. त्यामुळे मी ब्लिंकिटवरून एक राईस वॉटर फेशियलचं किट मागवलेलं आहे. हे आहे ते ग्लॅमवेदाचं. 1 or 2 टाइम्स तुम्ही हे घरी करू शकताय स्वतः. असं सॅशेमध्ये येतात त्याचे आणि हे 6 स्टेप आहे ह्याच्यामध्ये. सो मी तुम्हाला आता करून दाखवते. सो द फर्स्ट स्टेप इज ऑफ फेशियल क्लीनर. हे क्लीनर आहे खरं तर. हे आपण जे घरी
क्लीनअप करताना जे क्लिन्झिंग मिल्क आपण यूज करतोय ना, त्या पद्धतीमध्ये आहे. फेशियलची ही पहिली स्टेप आहे आणि ह्या पहिल्या स्टेपमध्ये क्लीन होतोय अख्खा चेहरा आपला. म्हणजे हे जे काही क्लीनर आहे ना ते आपल्या त्वचेवरती खोलवर स्वच्छ होतं, म्हणजे त्वचा आपली. फेस क्लीन करताना किंवा मेकअप करताना म्हणा किंवा फेशियल करताना आपला फोकस सगळा आपल्या फेसवर असतोय. नेक आपण विसरून जातोय. त्यामुळे आपल्या नेकचा कलर आणि फेसचा कलर हा वेगळा दिसतोय. त्यामुळे तुम्ही म्हणजे मेक शुअर यू जस्ट फोकस ऑन नेक टू विथ फेस. दोन्हीवरती पण तुम्हाला लावायचं आहे, म्हणजे जे काही तुम्ही क्रीम वॉटेवर मेकअप तुम्ही अप्लाय करताय. फेस सोबत नेकला कधी विसरत जाऊ नका. सो इथे माझा फेस क्लीन करून झालेला आहे प्रॉपरली. आता मी हा एक स्पंज घेतलेला आहे. तुम्ही कॉटन पॅड किंवा कुठलाही कपडा घेऊ शकताय, अदरवाईज टॉवेलनं पुसलं तरी चालेल. सो हे मी ना आता पुसून काढणार आहे व्यवस्थित. तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती एक डर्ट जमा झालेली आहे जी फेसवरती होती. आफ्टर क्लिनिंग कशी जमा झालेली आहे स्पंजवरती. सो इथे माझा फेस मी क्लीन करून झालेली, म्हणजे पहिली स्टेप झालेली आहे. नाव द सेकंड स्टेप इज फेशियल स्क्रब. तर हा स्क्रब आहे जो मी अप्लाय करणार आणि स्क्रब करणार माझ्या चेहऱ्याला 2 ते 3 मिनिट फक्त. स्क्रब जास्त करायचं नसतं चेहऱ्याला, त्यामुळे 2 ते 3 मिनिट इनफ आहे. फेस स्क्रबिंगमुळं काय होतं ना, आपली जी स्किन आहे ना ती एक्सफोलिएट होते. स्किन एक्सफोलिएशनसाठी फेस स्क्रब खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही हे फेशियलची एक स्टेप म्हणून पण महिन्यातून एकदा करू शकताय, पण अदरवाईज तुम्ही आठवड्यातून एकदा फेस स्क्रब करायला हवं. मिनटं मी स्क्रब केलेला आहे फेसला. आता मी हे वॉश करून घेते. सो आफ्टर स्क्रब थर्ड स्टेप इज फेशियल मसाज क्रीम. सो ही क्रीम आहे मसाजची. ह्या क्रीमनी मी माझा चेहरा मसाज करणार आहे 5 ते 10 मिनटं ॲटलिस्ट. मसाजमुळे ना आपल्या स्किनमधील जे काय ब्लड सर्क्युलेशन आहे ना ते इम्प्रूव्ह होतं आहे. आणि ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह झाल्यानंतर ना स्किनमधलं जे ऑक्सिजन आहे किंवा पोषक घटक आहेत ते सगळे मिळतात स्किनला. त्यामुळं आपली स्किन ग्लो करते, छान दिसते, स्किन तजेलदार दिसते, चमकदार दिसते, जशी आपल्याला हवी असते तशी. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपली जी डेड स्किन झालेली असते ना ती पण निघून जात्या. त्यामुळं आपला चेहरा उजळ दिसतो आणि खूप छान दिसतो आणि रिझल्ट तुम्हाला लगेच दिसून येतो ह्या सगळ्यामध्ये. सो असे प्रेशर पॉईंट्स वगैरे दाबून मी इथं प्रॉपरली मसाज केलेला आहे मानेला. जे आपले महत्त्वाचे प्रेशर पॉईंट्स आहेत ना ते आपल्या आयब्रोजपाशी, आपल्या लिप्सपाशी, आपल्या चिकबोनपाशी, नोजपाशी हे सगळे प्रेशर पॉईंट दाबून व्यवस्थित मसाज करायचं आहे. सो आता इथं मी 10 मिनटं मसाज केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की भरपूर क्रीम माझ्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब झालेली आहे. ही क्रीम आहे ना ही ॲब्झॉर्ब होते आपल्या स्किनमध्ये जसं आपण मसाज करेल तसं. सो इथे 10 मिनटं मी मसाज केलेला आहे माझ्या फेसवरती व्यवस्थित एकदम. आता मी हे वॉश करून घेणार आहे. सो इथे मसाज क्रीम अप्लाय झालेली आहे अँड यू कॅन ऑलरेडी सी द ग्लो. वाव. सो आफ्टर मसाजिंग दिस इज द फोर्थ स्टेप, हायड्रेटिंग जेल. हे आपल्याला एवढंच घ्यायचं आहे एकदम पीच्या शेप एवढं आणि त्याला पूर्ण ॲब्झॉर्ब होईपर्यंत स्किनमध्ये मसाज करायचा आहे परत एकदा. म्हणजे हे ॲब्झॉर्ब करून घ्यायचं आहे स्किनमध्ये व्यवस्थित. सो एवढंच मी घेतलेलं आहे. या हायड्रेटिंग जेलमुळं काय होतं ना आपल्या जे स्किनला जे हायड्रेशन पाहिजे असते ना ते व्यवस्थित म्हणजे पुरवठा होतो आहे हायड्रेशनचा. ह्यासोबत तुम्ही भरपूर पाणी पीत जावा जेणेकरून प्रॉपर हायड्रेशन मिळणार आपल्या स्किनला. सो इथे हायड्रेटिंग जेल पूर्ण ॲब्झॉर्ब झालेलं आहे माझ्या स्किनमध्ये, यू कॅन सी. सो हायड्रेटिंग जेल लावल्यानंतर ना पुढची स्टेप आहे फेशियल पॅक. हा पॅक आपल्याला लावायचा आहे 15 ते 20 मिनटं चेहऱ्याला.
ही जी पॅक लावायची जी स्टेप आहे ना, म्हणजे फेशियल पॅकची, ही फायनल स्टेप असते फेशियलच्या आपल्या प्रोसिजरमध्ये. सो इथे आपल्याला व्यवस्थित इव्हनली अप्लाय करायचं आहे अखंड फेसवरती जो काही पॅक आहे तो. आणि इकडे मी व्यवस्थित लावून घेत आहे, इव्हनली डिस्ट्रीब्यूट करायचं आहे अख्ख्या फेसवरती. आणि तुम्ही इतर वेळेला पण फेस पॅक लावू शकताय घरच्या घरी, घरात जे काही उपलब्ध असेल त्या म्हणजे मटेरियल वापरून, जसं की बेसन पीठ, आपलं तांदळाचं पीठ, कॉफी अँड खूप काही असतं आहे आपल्या घरात अवेलेबल. सो हा फेस पॅक मी पूर्ण चेहऱ्यावरती लावून घेतलेला आहे. आता हा मी 15 ते 20 मिनटं ठेवणार. 15 ते 20 मिनटं झालं की मी हा वॉश करून टाकणार फेस. कुठलाही डिस्टर्बन्स करायचं नाही आहे फेस पॅकला. जास्त बोलून क्रीज पण आणायची नाही आहेत फेसवरती. शांत राहायचं आहे 15 ते 20 मिनटं. त्यानंतर वॉश करायचं. सो इथे माझा फेस पॅक आता वाळलेला आहे पूर्णपणे, म्हणजे 20 मिनटं झालेली आहेत. आणि हा मी एक छोटा नॅपकिन घेतलेला आहे गरम पाण्यामध्ये बुडवून, आणि तो थोडासा गरम आहे. म्हणजे थोडासा म्हणजे अशी गरम वाफ बसावी चेहऱ्याला इतपत मी हा ओला करून घेतलेला आहे गरम पाण्यात. आणि ह्याने मी आता हा फेस पॅक पुसणार आहे. सो इथे मी फेस पॅक व्यवस्थित पुसून घेतलेला आहे. अँड यू कॅन सी द ग्लो आफ्टर फेशियल. किती छान झालेलं आहे स्किन. लास्ट स्टेप आहे फेशियल सिरम. सो हे सिरम आहे आपल्याला फेसवर अप्लाय करायचं आहे, आणि ते पूर्ण ॲब्झॉर्ब होईपर्यंत चेहऱ्यामध्ये आपल्याला ते म्हणजे जेंटली मसाज करायचं. इथे मी खूप थोडीशी क्वांटिटी घेतलेली आहे, कारण सिरम मास्क मी अप्लाय करणार आहे यानंतर. त्यामुळं हा सिरम लावायची एवढी काही गरज नव्हती, पण हा त्या म्हणजे पॅकेटमधला एक स्टेप आहे, त्यामुळे तुम्हाला करून दाखवण्यासाठी मी थोड्याशा क्वांटिटीमध्ये सिरम अप्लाय करत आहे फेसला. हे पूर्ण ॲब्झॉर्ब होईपर्यंत आपल्याला हा जेंटली मसाज करायचा आहे आपल्या चेहऱ्यावरती. आता हे सिरम पूर्ण ॲब्झॉर्ब झालं आहे माझ्या स्किनमध्ये. हा गार्नियरचा फेस सिरम मास्क आहे चारकोलचा. हे मी दर 15 दिवसाला अप्लाय करत असते चेहऱ्यावरती. सो ते सिरम मी थोड्याशा क्वांटिटीमध्ये घेतलेलं, पण आता हा मी जो मास्क आहे तो व्यवस्थित अप्लाय करणार आहे म्हणजे चेहऱ्यावरती, आणि 15 मिनटं ठेवणार आहे. सो असा हा मास्क असतो आणि पूर्ण सिरम असतं ह्याच्यामध्ये. सो ह्याला आपल्याला ओपन करायचं आहे व्यवस्थित. आणि व्यवस्थित आपल्याला चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे हे. सो हा मी मास्क आहे सिरम मास्क चारकोलचा, तो मी 15 मिनटं ठेवणार आहे. यू कॅन सी द अमाऊंट ऑफ सिरम ऑन दिस मास्क. खूप जास्त क्वांटिटीमध्ये सिरम आहे ह्याच्यामध्ये. सो इथे हा मास्क लावून आता 15 मिनटं पूर्ण झालेली आहेत, आणि हा मास्क मी व्यवस्थित काढणार. हा मास्क मी 1 टाईम यूज केलेला आहे. ह्याच्यामध्ये भरपूर सिरम अजूनसुद्धा आहे त्या पॅकेटमध्ये, त्यामुळं व्यवस्थित घडी करून हा मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे सेकंड यूजसाठी. बघू शकता द अमाऊंट ऑफ सिरम ऑन माय फेस. खूप जास्त सिरम आहे अजून फेसवरती. हे आपल्याला वॉश करायचं नाही आहे किंवा पुसूनसुद्धा ठेवायचं नाही आहे. हे असंच ठेवायचं आहे. हे आपला पण ॲब्झॉर्ब होतं आहे आपल्या स्किनमध्ये. सो इथे मी आता केस माझे वॉश केलेले आहेत. छान शॅम्पू कंडिशनर झालेला आहे लावून, आणि फेस पण आता मी वॉश करून आले. तुम्ही स्किन बघा, एकदम थोडीशी उजळलेली पण आहे आणि ग्लो पण करते. जस्ट लाईक ग्लास स्किन फिनिश आलेला आहे, आणि छान असा रिझल्ट आलेला आहे. फेशियल घरात करून एकदम रिलॅक्स वाटायला लागलं आहे, एकदम छान वाटायला लागलं, एकदम स्ट्रेस फ्री झालेले आहे मी आता. सो हे होतं माझं स्किन केअर रुटीन आठवड्याचं.
आता फेशियल झालेलं आहे, त्यामुळे फेशियल झाल्या लगेच मी टोनर अप्लाय करणार म्हणजे फेसला. हा आहे तो रोज वॉटर टोनर आहे, सिम्पल. तुम्ही कुठला पण यूज करू शकता. टोनर हा यूज करायलाच पाहिजे, म्हणजे टोनर हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे मी तरी टोनर यूजच करते रोज, सकाळ संध्याकाळ जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, कारण मला खूप फ्रेश वाटतं टोनर लावून. टोनर आपल्याला व्यवस्थित ॲब्सॉर्ब करून घ्यायचं स्किनमध्ये. नंतर मॉइश्चरायझर ही खूप महत्त्वाची स्टेप आहे. तुम्ही कुठलाही मॉइश्चरायझर यूज करू शकताय. आता हे वॉटर बेस आहे आणि मला हे व्यवस्थित सूट होतं आहे आणि माझं फेवरेटसुद्धा आहे, त्यामुळे मी हेच अप्लाय करणार आहे. रेग्युलर पण मी हेच करत असते अप्लाय. सो मॉइश्चरायझर छानपैकी अप्लाय करायचं आहे स्किनमध्ये. यू कॅन सी द ग्लो. वाव, किती छान झालेली आहे माझी स्किन. तुम्हाला पण अशी स्किन हवी असेल तर जे काही माझं स्किन केअर रुटीन आहे ते तुम्ही पण फॉलो करून बघा. तुम्हाला कसा अनुभव येतो तो मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. सो इथे स्किन केअर डन आहे फायनली. आणि मगाशी हेअर केअरमध्ये मी मसाज केला होता केसांना. आणि आता आंघोळ झाल्यानंतर ना मी रोजमेरीचा स्प्रे लावत असते केसांना. हा ॲल्प्सचा आहे. सो केस ओले असतानाच मी हा स्प्रे लावते, बिकॉज केस वाळल्यानंतर परत हा स्प्रे लावल्यानंतर परत ते ओली होतात. मग ओली केस मला जास्त आवडत नाहीत, त्यामुळे केस जेव्हा माझे ओले असतात त्यावेळेलाच मी हा स्प्रे करत असते. सो अशा पद्धतीने मी आता हे स्प्रे करून घेणार. एकदम स्काल्पला व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचं आहे. हे सुद्धा मी आठवड्यातून एकदाच लावते, 2 वेळा वगैरे काही लावत नाही किंवा रोज वगैरे काही लावत नाही. ह्या रोजमेरी स्प्रेचा मला थोडासा फायदा झालेला आहे. म्हणजे ह्या भागात मला थोडीशी जास्त टक्कल पडलेली. हे लावून लावून थोडंसं माझी म्हणजे हेअर ग्रोथ झालेली आहे तिथे. इथे रोजमेरीचं वॉटरसुद्धा लावून झालेलं आहे. आता नॅचरली माझी केस मी वाळवते. कुठलाच हेअर ड्रायर वगैरे असले काही अप्लायन्सेस मी यूज करत नाही. नॅचरली मी केस वाळवते नेहमी. आणि हे होतं माझं स्किन केअर आणि हेअर केअर रुटीन आठवड्याचं, जे मी प्रत्येक संडेला फॉलो करते. तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही सुद्धा फॉलो करू शकताय. आणि पण फेशियल हे मी मंथली फॉलो करते, त्यामुळं आठवड्याला काही फेशियल करायची गरज नाही आहे खरं तर. फेशियल का महत्त्वाचं आहे हे मी तुम्हाला सांगते. कारण फेशियलमुळे काय होतं ना, की जी त्वचा आहे ना आपली ती खोलवरती स्वच्छ होत असते. आणि कारण आपले जे छिद्र असतात, पोर्स असतात, त्याच्यामधली अशुद्धता, तेल आणि पोल्युशनमुळे जे काही पोर्समध्ये जमा झालेलं असतं ना ते फेशियलमुळे निघून जाते. आणि स्किन क्लीन झाल्यामुळं काय होतं ना, आपल्याला ॲक्ने वगैरे काही येत नाही. तुम्ही नोटीस करू शकताय माझ्या स्किनवरती फारसे काही ॲक्नेज वगैरे नाही आहेत. 1-2 येऊन गेलेले आहेत इथे, जे खूप आधी येऊन गेलेले आहेत आणि त्याचा एखाद दुसरा डाग पडलेला आहे, पण तो पण डाग निघून जातोय काळांतराने. 1-2 महिन्यात तर तो डाग निघून जाईल. पण स्किनचं आपण जशी काळजी घेईल तसं आपले ॲक्नेज कमी होतात. फेशियलमुळे ना आपली डेड स्किन पण निघून जाते आणि चेहरा उजळ होतोय, तुम्ही बघू शकताय. आणि खूप छान झालेला आहे, टेक्स्चर पण सॉफ्ट झालेली आहे स्किन. तुकतुकीत होतो एकदम चेहरा. यू कॅन सी आपले जे ब्लॅक हेड्स जमा असतात ना नाकावरती आणि व्हाईट हेड्स जमा असतात ते सगळे निघून जातात स्क्रब केल्यामुळे. तुम्ही वाफ पण घेऊ शकताय. वाफेनं तुम्ही जर तुमचे निघत नसतील ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स तर तुम्ही एका पिंपी काढू शकताय, पण माझे निघून जातात स्क्रब केल्यामुळे. आणि आपलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ना स्किनमधलं ते इम्प्रूव्ह होतं आणि त्याच्यामुळे आपला चेहरा आहे तो ग्लो करतोय. सगळ्यात मेन महत्त्वाची गोष्ट असते ती आपला जो मानसिक तणाव असतो ना तो कमी होतोय. आपल्याला खूप रिलॅक्सेशन वाटते. आठवड्याभरात खूप काम वगैरे करून
महिनाभरात खूप काम वगैरे करून आपण जे थकलेलं असतं ना, तो सगळा थकवा निघून जातोय आणि आपल्या स्किनला हायड्रेशनसुद्धा मिळतं आहे, त्यामुळे स्किन एकदम व्यवस्थित राहते. स्किनची काळजी फक्त सौंदर्यासाठी नाही तर एकंदरीत आरोग्यासाठी पण खूप महत्त्वाचं आहे आणि सगळ्यांनी आपण स्किनची काळजी आपल्या घेतलीच पाहिजे. जास्ती करून आपल्या फेसची स्किन आहे ना, त्याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीने फेशियल खूप महत्त्वाचं आहे आपल्या स्किनसाठी. सो तुम्ही पण करून बघा आणि तुम्हाला पण रिझल्ट जाणवेल. लगेच काही रिझल्ट येणार नाही आपल्याला. हे 3-4 महिने आपल्याला फॉलो करायला लागतात हे रूटीन्स. त्यानंतरच आपल्याला रिझल्ट येतो. सो असं होतं माझं स्किन केअर आणि हेअर केअरचं रूटीन. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.